जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, प्राध्यापक, आपण म्हणालात की पायाला भिंगरी लावून मी फिरतोय. काही ठिकाणी गाडीने फिरतोय, काही ठिकाणी हेलिकॉप्टरने फिरतोय. म्हणजे पायालाही भिंगरी आहे आणि डोक्यालाही भिंगरी आहे. पण यावेळेला महाराष्ट्र काही सोडत नाही. आज अनेकांनी प्रवेश केले शिवसेनेमध्ये आणि इच्छुक लोक जी सगळी होती हे सगळे शिवसैनिक. तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो मी. कारण हा समजूतदारपणा फार थोड्यांमध्ये असतो. मुळामध्ये आपण पक्षामध्ये का आलो, निवडणूक कशासाठी लढतो आहोत, हे एकदा का मनामध्ये स्पष्ट असलं की मग पुढचे प्रश्न राहत नाहीत. मग तुम्ही विचाराल की इकडे भुसावळमध्ये ॲडव्होकेटच का दिला? याचं कारण स्पष्ट आहे. भुसावळमधलं जे काही गुंडाराज आहे हे संपवून कायद्याचं राज्य आणण्यासाठी म्हणून आपण ॲडव्होकेट दिलेलं आहे. आणि म्हणून मी आज भुसावळच्या या मतदारांना, माता भगिनींना आणि बांधवांना विनंती करतोय, अरे या गावाचं नावच भुसावळ. गुंडांचा भुसा करून त्यांच्या पाठीवरती वळ उमटवण्याचं सामर्थ्य हे आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि ते आहे. करा त्या गुंडांचा भुसा करा आणि सरकार ताब्यात द्या. त्यांच्या पाठीवरती कायद्याचा असा वळ उमटवतो की पुन्हा तुमच्या वाटेला जाण्याची त्यांची हिंमत होणार नाही. आणि मग महाराष्ट्राचं रक्षण करायला तुम्ही नालायक आहात म्हणून विलासरावांची हकालपट्टी झाली. आणि ती हकालपट्टी झाली नसती तर अशोक चव्हाण मंत्री आहेत हेच कोणाला माहिती नव्हतं. अशोक चव्हाण कोण, कुठले? शंकररावांचे पुत्र म्हणून ठीक आहे, पण कर्तृत्व काय? काहीच नाही. आणि अतिरेकी आले नसते तर विलासराव गेले नसते, आणि विलासराव गेले नसते तर अशोक चव्हाण मुख्यमंत्रीच झाले नसते. आणि असे हे अशोक चव्हाण आता प्रचाराला फिरतायत. कालची पहिली सभा त्यांनी सुरुवातच तेलुगूमधून केली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि सुरुवात तेलुगूमधून. बरं, बोलले ते काय बोलले? युतीला महाराष्ट्राचे प्रश्नच समजलेले नाही आहेत. युतीला म्हणजे आम्हाला, आपल्याला युतीचे प्रश्नच समजत नाहीत. ठीक आहे, मानलं. आहोत आम्ही अडाणी आहोत. तुम्हाला प्रश्नाची अतिशय चांगली जाण आहे. गेली 10 वर्ष तुम्ही खुर्च्या उभवत आहात. मग प्रश्नाची जाण आम्हाला असो वा नसो, मुळामध्ये प्रश्न शिल्लक राहिलेच का? प्रश्न निर्माण कोणामुळे झाले? पवार साहेब जे म्हणतायत की भार नियमन हे युतीचं पाप आहे. अरे युतीचं सरकार होतं तेव्हा असं समजू नका की मी फक्त शहरी बाबू म्हणजे मी शहरात फिरतोय, गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जातोय आणि लोकांशी मी बोलतोय, संवाद करतोय. आणि आपलं जेव्हा सरकार होतं तेव्हा मी विचारतोय की किती काळ भार नियमन होता. आणि बहुतेकांनी सांगितलं की युतीच्या काळामध्ये भार नियमन नव्हतं. बरं, युतीचं जर का पाप असेल, अहो युतीचं सरकार जाऊन आता 10 वर्ष झाली, यायला आता 10 दिवस राहिलेत. पण मधल्या 10 वर्षामध्ये तुम्ही केलंत काय? का नाही सोडवला आता प्रश्न? काय विषय आहेत का हे? साधी सारी गोष्ट, वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत. मगाशी मी टीव्हीवरच्या बातम्या बघत होतो. मराठवाड्यातल्या एका गावामध्ये एसटी अजून जात नाही. मग त्या जीपमध्ये भरगच्च माणसं, जसं त्या करंजीमध्ये पुरण भरतात ना, तशी माणसं भरून जीपमध्ये जातात, वाहतूक होते. हे सगळे विषय जे आहेत हे कोणी निर्माण केले? महागाई तर दिवसागणिक वाढत चाललेली आहे. हे नुसतं बोलणं 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 कुठेही ठेवा तुम्ही. रात्री जरी आज मला अचानक जागा केलं आणि भाषण करा म्हटलं तर मी भाषण करू शकतो, कारण हे सगळे एवढे प्रश्न आता मला तोंडपाठ झालेले आहेत. आणि कुठेही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात नाही, विषय तेच आहेत. आणि मग जे मी तुम्हाला सांगतो यांचे चाळे जे आहेत ते कसे आहेत ते बघा. आम्ही कधी कोणाला उमेदवारी देताना किंवा न्याय देताना तो कोणत्या समाजाचा आहे, त्याची जातपात कोणती आहे, जातपात विचारून शिवसेनेत कधी काम होत नाही. कार्यकर्ता हीच एकमेव जात जो लोकांसाठी अर्ध्या रात्री सुद्धा धावून जातो. त्याची जात काय बघायची? आणि मग गेल्या महिन्यामध्ये जे काही घडलं दिल्लीमध्ये, आजपर्यंत रामदास आठवलेंना यांनी कोपऱ्याला गुळ लावून ठेवला होता.
5 वर्ष त्यांच्या केंद्रामधल्या सरकारमध्ये आज मंत्रिपद देऊ, उद्या मंत्रिपद देऊ, परवा मंत्रिपद देऊ, ठेवलं तर टांगलेलं, नुसतं गाजर दाखवून ठेवलं होतं. लोकसभेमध्ये पराभव झाला, त्याही वेळेला काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला होता. याही वेळेला त्यांनी केवळ त्या बौद्ध समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत म्हणून रामदास आठवलेंचा पराभव केला आणि दिलं वारं सोडून. आणि मग ज्या वेळेला ते आठवलेंना कळलं की अरे आपला नुसता वापर होतोय, आपल्या खांद्यावरती चढून हे सत्तेची हंडी फोडतायत, आता माझा खांदा यांना हंडी फोडायला मी देणार नाही म्हणून बाजूला झाले ते. आणि बाजूला झाल्याबरोबर इतके दिवस यांना कधी आठवलं नाही, पण लगेच चौकशी काढली आणि माजी खासदार आता खासदार नाहीत, मग दिल्लीमध्ये तुम्हाला मिळालेला बंगला ताबडतोब खाली तुम्ही केलाच पाहिजे. आणि आठवले दिल्लीमध्ये नसताना जणू काही कोणीतरी घुसखोराने ते घर त्याचा ताबा घेतलेला आहे अशा पद्धतीने घरामध्ये घुसून आठवलेंचं सामान त्यांनी बाहेर काढलं. आणि मला कोणीतरी सांगितलं की त्या सामानामध्ये बाबासाहेबांची सुद्धा प्रतिमा होती आणि भगवान बुद्धाची सुद्धा प्रतिमा होती. काय कोणाबद्दल प्रेम आहे? बाबासाहेबांचा उदो उदो करायचा आणि त्यांची तसबीर रस्त्यावरती काढायची. ठीक आहे, आमचं आणि आठवलेंचं नाही पटत, पण निदान आता त्यांनी सगळ्यांनी किंबहुना या समाजाने आता विचार केला पाहिजे की अरे नुसता पाठिंबा काढला तर रामदास आठवलेंना तुम्ही घराबाहेर काढलं. आजपर्यंत तुम्ही आमच्या मतावरती जे मंत्री बंगल्यामध्ये घुसलेले आहेत, हे बंगले सगळ्या या समाजाच्या मतावरती त्यांनी मिळवलेले आहेत. हा समाज जर का त्यांच्या मागे उभा राहिला नसता तर ही सगळी थेंड त्या बंगल्यापर्यंत नव्हे, त्या बंगल्याच्या पायरीपर्यंत सुद्धा जाण्याची यांची लायकी नव्हती. अशा लोकांना तुम्ही बंगले दिलेले आहात. आणि याचा सूड त्यांनी सुद्धा काढला पाहिजे, वचपा काढला पाहिजे. नुसता निषेध करून चालणार नाही, पण ज्याने आपल्या नेत्याचं सामान घराबाहेर काढलं त्या बौद्ध समाजाला सुद्धा मी आवाहन करतोय, त्या दलित बांधवांना मी आवाहन करतोय की आता वेळ तुमची आहे. तुमच्या ताकदीवरती जे मंत्री बंगल्यामध्ये घुसलेले आहेत त्यांना तुम्ही असा रट्टा द्या की यावेळेला त्यांचं सामान तुम्ही मतदान त्यांच्या विरोधात करून तुम्ही रस्त्यावरती आणलं पाहिजे. याला म्हणतात स्वाभिमान, याला म्हणतात अभिमान. नाहीतर ठीक आहे, हो ठीक आहे, भुसावळमध्ये पाणी नाही येत, मग मी तुम्हाला वचन देतो. एक 8-15 दिवसापूर्वी पेपरमध्ये मी वाचलं की आता अमेरिकेने चंद्रावरती पाण्याचा शोध लावलाय. म्हणजे जग किती पुढे चाललंय. अमेरिका चंद्रावरचं पाणी शोधते आणि आम्हाला आमच्याच राज्यातलं पाणी सापडत नाही अजून. हे कुठलं सरकार आहे? मग आता मला निवडणूक जिंकायचे, मग भुसावळमध्ये पाणी नाही, मग मी तुम्हाला वचन देतो की चंद्रावरनं थेट पाईपलाईनने मी तुम्हाला पाणी पुरवठा करेन. मग तुम्ही मला निवडून द्याल. निवडून दिल्यानंतर ज्या वेळेला मी पुन्हा भुसावळमध्ये येईन, तुम्ही म्हणाल उद्धवजी तुम्ही वचन दिलं होतं की चंद्रावरनं पाणी पुरवठा करू, पाणी नाही. मी सांगेन अमावस्या आज झालं म्हणजे वेळ मारून नेली. आणि असे तुम्ही भोळी भाबडी लोक ही फसत आलात आतापर्यंत. आणि सगळ्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी त्यांच्या दावणीला जणू काही जनावर जुंपावं अशा पद्धतीने तुम्हाला जुंपून ठेवलं होतं. आणि म्हणून मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो, आमचा जो काही वचननामा आहे, अहो करायची इच्छा आम्हाला आहे, जिद्द आहे, हिंमत आहे, क्षमता आहे. शेतकऱ्यांचा सातबारा आम्हाला करायचा आहे, वीज आम्हाला द्यायची आहे, पाणी द्यायचं आहे, शेतमजुरांना पेन्शन द्यायचं आहे, कितीतरी गोष्टी करायच्या आहेत. पण करून घ्यायच्या आहेत की नाही हे ठरवणारे तुम्ही आहात. ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो ही आमची इच्छा आहे, पण जसं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. मग आमचंही तेच म्हणणं आहे की हे राज्य यावे ही तुमची इच्छा. तुम्ही किती तयार आहात, तुम्ही किती मजबूत आहात त्याच्यावरती केवळ राजेश आणि या जळगावमधल्या उमेदवारांचं नशीब ह्याच्यावरती अवलंबून नाही. हे नशीब हे तुमचं आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगत होतो की आता सरकार बदला. नुसती आंदोलनं करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. अरे तुम्ही सुद्धा माणसं आहात, माणसासारखं जीवन मिळण्याचा नव्हे जगण्याचा तुमचा अधिकार आहे. आणि तो अधिकार जर हे सरकार देत नसेल तर सरकार बदलण्याचा अधिकार तुमचा आहे. आणि तो क्षण आता 13 तारखेला येतोय. आणि म्हणून मी हात जोडून विनंती करतोय, या गोष्टी आम्ही नुसत्या बोलतो आहोत, मी बघतो आहे, पण तुम्ही भोगता आहात. आता कुठेतरी स्वाभिमान आणि तुमच्यातला जो एक मर्दपणा आहे
तो वर येऊ द्या आणि येत्या 13 तारखेला हे नाकर्ता सरकार घालून तुमच्या हक्काचं, अगदी सामान्य माणसाला असं वाटेल की होय हे माझं सरकार आहे, हे आपलं सरकार आणण्यासाठी आपण वचनबद्ध होऊया. एवढीच विनंती करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.